भंडारा जिल्ह्यातील भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाचे आयोजन स्वच्छता, आरोग्य, पोषण व पाणी पुरवठा समिती, लुंबिनी बुद्धविहार व सार्वजनिक हनुमान मंदिर चे पदाधिकारी तसेच पतंजली योगपीठ भंडाऱ्याचे सदस्यगण यांच्या वतीने गुप्ता गार्डन परिसरातील बुद्धविहार परिसर येथे व हनुमान मंदिर परिसरात झाड लावून त्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लोखंडी कठडे लावण्यात आले। यावेळी परिसरातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरासमोर लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचे आश्वासनही दिले। परिसरात 75 ते 100 झाडांची लागवड करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने संपूर्ण परिसरातील ज्येष्ठ नागरिक वर्ग उपस्थित होते। MG बिसेन, इंजिनियर मिताराम बिसेन, आपला स्वच्छता, आरोग्य, पोषण व पाणी पुरवठा समितीचे सचिव, बाजूला उभे आहेत आपले डांगोरे साहेब अध्यक्ष, आपले आणि उपस्थित सगळेच आपले पतंजली योगपीठाचे आपले तिडके सर, खोब्रागडे सर, श्रीरंग सर, इथं बरेच आपले ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत। ह्या ग्राम समिती सोबतच स्वच्छ व हरित ग्राम समिती आपल्या ह्या 2 समित्या इथं आपण स्थापन केलेल्या आहेत आणि ह्या नेहरू वार्डाचे ग्रामपंचायत गणेशपूर अंतर्गत नेहरू वार्डाचे आमचे धडाडीचे कार्यकर्ते आपले वैद्य साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही ह्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। स्वच्छ गाव आणि हरित क्रांती ह्या योजनेअंतर्गत कमीत कमी आता 15 दिवसापासून आपण ह्या इथं हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजिले आहे आणि आतापर्यंत कमीत कमी 75 ते 100 झाडांचं आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे। आणि इथं नेहरू वार्डात नाही तर जवळचे लगतचे आंबेडकर वार्ड ह्या वार्डात सुद्धा आपण हनुमान मंदिर आणि लुंबिनी बुद्धविहार, सिद्धार्थनगर, गणेशपूर या समोर सुद्धा आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे। नंतर परत पुन्हा 100 झाडं लावण्याचे आमचे उद्दिष्ट आहे। पतंजली योग समिती जिल्हा भंडाऱ्याचा मी जिल्हा प्रभारी आहे आणि ज्या ज्या ठिकाणी वृक्षारोपण आणि मेडिकल प्लांटेशन होते त्या ठिकाणी पतंजली योग समिती जिल्हा भंडारा ही नेहमीच सहकार्याला येते आणि स्वतः आपण असा पुढाकार घेऊन वृक्ष आणि मेडिकल आणि हर्बल प्लांटचं एक पूर्ण बगीच्यामध्ये असं जागा शोधून ते लावण्याचा उपक्रम पण आम्ही चालवतो। माझ्यासोबत भंडारा स्वाभिमान जिल्हा पतंजलीचे जिल्हा प्रभारी आदरणीय डॉक्टर रमेशजी खोब्रागडे हे आहेत, कोषाध्यक्ष श्रीरंगजी आहेत आणि बिसेन साहेब हे आमचे सचिव या ग्रामविकास समितीच्या माध्यमातून जे वृक्षारोपण या ठिकाणी चालू आहे। 80च्या जवळजवळ आम्ही वृक्षारोपण विविध झाडांचे केलेलं आहे आणि माझे सचिव आणि सर्व सहकारी यांचं पण या ठिकाणी योगदान आहे। आणि या ठिकाणी जे आम्ही झाडांची निवड केलेली आहे ती साधारणतः मेडिकल प्लांटेशनमध्ये आहे आणि त्याचप्रमाणे लोकांना त्याच्या आरोग्यासाठी, निरोगी जीवनासाठी फायदा होणार आहे त्याचं महत्त्वानं आम्ही वृक्ष लागवड करताना सांगतो। त्याचप्रमाणे जैविक याच्यामध्ये जसं पुत्रजीवा आहे ती पक्ष्यांचा आधार देणारे किंवा त्या ठिकाणी पक्षी चिमण्यांसारखे जमा होतात अशा प्लांटेशनची आम्ही काय केली आहे, निवड केलेली आहे। पिंपळ लावलेले जिथे पाण्याचा निचरा जास्त होतो किंवा इतर झाडं ज्या छाया देणारे असतात मोठे, आणि जनरली आम्ही इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रिक पोल याच्यामध्ये जे खूप उंचानं वाढणारे झाडांची पण आम्ही निवड केली आणि लोकांना त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या घरासमोर आम्ही वृक्षारोपण केले। त्यामुळे त्याची संवर्धन, जोपासना आणि प्रत्येकाला कठडे लावल्यात, गार्ड आम्ही दिलेले आहेत। ते ग्राम समितीचं मी माझ्या पतंजली योग समितीतर्फे पण सर्व सचिव, अध्यक्ष यांचं स्वागत करतो। आता या ठिकाणी पालकत्व दिलेलं आहे आणि सर्वांनी ते सांभाळायचं उत्तरदायित्व घेतलेलं आहे। या सर्वांचं हे अभिनंदन कार्य आहे आणि पतंजली योग समिती आणि बुद्धविहार, लुंबिनी बुद्धविहार आणि नेहरू वार्ड, हनुमान वार्ड, आंबेडकर वार्ड या सर्वांच्या नागरिकाच्या वतीने ग्राम विकास समितीचं आणि वैद्य साहेबांचं ज्यांच्या पुढाकारात आम्ही घेतलेलं आहे त्यांचं पण मी स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार आहे। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।